नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 14 सप्टेंबर 2024 वार आहे शनिवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजचे आपले डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजच्या डिस्कशनमध्ये या ठिकाणी आपण किरकोळ चलनवाढ, उपकर, अधिभार, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, मिशन मोसम, ग्लोबल नेव्हिगेशन, सॅटेलाइट सिस्टीम, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना आणि सिद्धा मेडिसिन या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्या सर्व न्यूजने या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून स्टडी करणार आहोत। जे काही आपले प्रश्न आहेत त्या प्रश्नांची या ठिकाणी सरळ सुरुवात करूया। सर्वप्रथम जो पहिला आपला प्रश्न आहे तो आहे किरकोळ चलनवाढ संदर्भात, ज्याला या ठिकाणी आपण रिटेल इन्फ्लेशन असं म्हणतो। सर्वप्रथम या ठिकाणी जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 किरकोळ चलनवाढ प्रामुख्याने ग्राहकांच्या किमतीतील बदल मोजते। विधान 2 किरकोळ महागाईचा वाढता दर सामान्यतः अर्थव्यवस्थेतील वाढती बेरोजगारी दर्शवतो। तर मित्रांनो, या ठिकाणी वरील दोन विधानामध्ये कोणते विधान बरोबर आहे अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी किरकोळ चलनवाढ ही ती चलनवाढ असते जी की प्रामुख्याने ग्राहकांचा जो काही खिस्सा आहे तो कमी करण्याचं कार्य करते। म्हणजे या ठिकाणी जी काही किरकोळ महागाई दर आहे ती प्रत्यक्ष ग्राहकांना, म्हणजे आम्हाला जी महागाई भेडसावते त्याला या ठिकाणी आपण, म्हणजे तुम्हाला किंवा आपल्याला जी काही महागाई प्रत्यक्ष फेस करावी लागते त्याला या ठिकाणी आपण किरकोळ चलनवाढ असे म्हणतो। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 आपलं अगदी बरोबर आहे। जेव्हा किरकोळ महागाई वाढते तेव्हा वाढती बेरोजगारी निर्माण होते असं या ठिकाणी आपण म्हणू शकत नाही। जेव्हा केव्हा महागाई दर वाढत असतो तेव्हा जर पाहितलं तर सामान्य परिस्थितीमध्ये या ठिकाणी मित्रांनो जो काही बेरोजगारीचा दर आहे तो या ठिकाणी कमी होताना दिसतो आणि जो काही रोजगारीचा दर आहे तो या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसतो। म्हणजेच या ठिकाणी विधान क्रमांक 2 आपलं चुकीचे ठरेल। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय A केवळ वरील एक विधान बरोबर। पाहूया प्रश्न क्रमांक 2 जो की मित्रांनो या ठिकाणी अधिभारा संदर्भात आहे, जो की या ठिकाणी उपकरा संदर्भात आहे। सरळ जो काय प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 सर्व करदात्यांनी उपकर भरणे आवश्यक आहे, परंतु अधिभार केवळ विशिष्ट उत्पन्न पातळीपेक्षा जास्त कमावणाऱ्यांनाच लागू होतो। विधान 2 केंद्र सरकारद्वारे गोळा केलेला उपकर आणि अधिभार महसूल राज्यांशी सामायिक केला जातो। वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे अशा प्रकारच्या या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला उपकर म्हणजे काय किंवा अधिभार म्हणजे काय हे या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। उपकरला या ठिकाणी सेस म्हणतात। सेस म्हणजे टॅक्स ऑन टॅक्स, जो काही करावर कर लावला जातो त्याला या ठिकाणी आपण उपकर असे म्हणतो। आणि जे काही उत्पन्न आहे ज्या उत्पन्नावर या ठिकाणी सरचार्ज लावला जातो त्याला या ठिकाणी आपण अधिभार असे म्हणतो। आणि या ठिकाणी जो काही उपकर आहे तो मित्रांनो या ठिकाणी सर्व करदात्यावर असतो। म्हणजे या ठिकाणी जी कोणती व्यक्ती कराचा भरणा करत असेल त्या व्यक्तीला या ठिकाणी उपकर भरावा लागतो। परंतु जो काही अधिभार आहे तो एखाद्या विशिष्ट उत्पन्न पातळीपेक्षा ज्या व्यक्तीचं उत्पन्न जास्त आहे त्या व्यक्तीला तो भरावा लागतो। आणि जो काही उपकर आहे मित्रांनो तो एका विशिष्ट कार्यासाठी वापरला जाऊ शकतो। फॉर एक्झाम्पल शेती विकास, आरोग्य क्षेत्रातील विकास, अशा विशिष्ट कार्यासाठी उपकर एखाद्या करावरती लावला जाऊ शकतो। परंतु जो काही अधिभार आहे तो कोठे आणि कसा खर्च करायचा हे ठरवण्याचं कार्य या ठिकाणी केंद्र सरकारकडून केलं जातं। या ठिकाणी उपकर आणि अधिभार याचे जे काही कलेक्शन आहे किंवा ते गोळा करण्याचं कार्य मित्रांनो या ठिकाणी केंद्र सरकारकडून केलं जातं। आणि जो पूर्णच्या पूर्ण टॅक्स आहे तो केंद्र सरकारकडे जमा होतो, तो राज्यांसोबत सामायिक केला जात नाही। म्हणजे त्याचं वाटप राज्यांसोबत केलं जात नाही। म्हणजेच विधान 2 या ठिकाणी आपलं चुकीचे ठरतील आणि विधान क्रमांक 1 या ठिकाणी अगदी बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय A केवळ विधान क्रमांक 1 बरोबर। पाहूया आपला पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगा संदर्भात आहे। सरळ जो काय प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणते सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग उद्यानाच्या मुख्य कार्याचे सर्वोत्तम वर्णन आहे? तर मित्रांनो या ठिकाणी जे काही MSME आहे, मायक्रो स्मॉल मीडियम बिझनेसेस, या संदर्भात एकूण वातावरण निर्मिती व्हावी आणि या
MSMEचाही विकास व्हावा यासाठी या ठिकाणी आपल्याकडे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस पार्क इस्टॅब्लिश केले जात आहेत। म्हणजे या ठिकाणी जे काही सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग उद्यान आहे याचं मुख्य कार्य म्हणजे MSME म्हणजेच मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेसना त्यांची वाढ आणि स्पर्धात्मकता वाढावी यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही पायाभूत सुविधा आणि सामायिक सुविधा आहेत आणि एक सहाय्यक इकोसिस्टीम प्रदान करणं हे त्याचं या ठिकाणी महत्त्वपूर्ण कार्य असलेलं आपल्याला दिसतं। प्रश्न क्रमांक 3 योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया प्रश्न क्रमांक 4 जो की मित्रांनो या ठिकाणी मिशन मौसम संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। खालील गोष्टींचा विचार करा ज्यामध्ये नंबर 1 हवामान रडारची स्थापना, नंबर 2 क्लाउड सिम्युलेशन चेंबर, नंबर 3 हवामान हस्तक्षेपण प्रणाली, नंबर 4 कक्षीय हवामान उपग्रह। मिशन मौसम मध्ये वर नमूद केलेल्या किती घटकांचा समावेश होतो अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही मिशन मौसम आहे ते ओव्हरऑल वेदर फॉरकास्टिंग संदर्भात आहे। या ठिकाणी मिशन मौसम मध्ये हवामान रडारची स्थापना करणे या घटकाचा समावेश होतो। त्याचबरोबर क्लाउड सिम्युलेशन जे काही चेंबर आहे त्याचाही या ठिकाणी समावेश होतो आणि हवामान हस्तक्षेप प्रणाली या पहिल्या 3 घटकांचा या ठिकाणी समावेश होतो, परंतु कक्षीय हवामान उपग्रह या घटकाचा या ठिकाणी समावेश होत नाही। क्लाउड सिम्युलेशन म्हणजे या ठिकाणी जी काही हवामानाबद्दल माहिती आहे ती कम्प्युटर प्रोग्राम मध्ये जमा करणे आणि त्या माहितीच्या आधारे आवश्यक असणाऱ्या जी काही माहिती आहे तिचं कलेक्शन करणे किंवा तिचं विश्लेषण करणे हे या ठिकाणी मित्रांनो क्लाउड सिम्युलेशन चेंबरचं काम असलेलं आपल्याला दिसतं। आणि त्याचबरोबर हवामान हस्तक्षेप प्रणाली म्हणजे या ठिकाणी आपल्या गरजेनुसार जे काही हवामान आहे त्या हवामानामध्ये हस्तक्षेप करणे। फॉर एक्झाम्पल या ठिकाणी क्लाउड सीडिंगची कन्सेप्ट तुम्हाला माहिती असेल, जेव्हा केव्हा एखाद्या प्रदेशामध्ये दुष्काळ पडतो आणि त्या प्रदेशावरती जर ढगांची निर्मिती होत असेल परंतु त्या ठिकाणी पाऊस पडत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी काही केमिकलची फवारणी त्या ढगांवरती केली जाते, परिणामी त्या ठिकाणी पाऊस किंवा पर्जन्य होताना आपल्याला दिसतं। अशा प्रकारचे एक प्रकारचं मॉडिफिकेशन तुम्ही म्हणू शकता वातावरणामध्ये, त्याला या ठिकाणी आपण हवामान हस्तक्षेप प्रणाली असं म्हणतो। तर नंबर 1 नंबर 2 आणि नंबर 3 यावरील 3 घटकांचा मित्रांनो या ठिकाणी मिशन मौसम मध्ये समावेश करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर राहील पर्याय सी। वरील 4 घटकापैकी 3 घटकांचा या ठिकाणी समावेश केलेला आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 5 जो की मित्रांनो या ठिकाणी ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम संदर्भात आहे। सरळ जो काय प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम संदर्भात खालील विधाने विचारात घ्या ज्यामध्ये विधान क्रमांक 1 GPS ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम ही जागतिक स्तरावर सर्वाधिक वापरली जाणारी ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट प्रणाली आहे। नंबर 3 कृषी क्षेत्रात ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम कृषी नुकसानाचा अंदाज लावण्यासाठी आणि कमी करण्यासाठी वास्तविक वेळ हवामान डाटा प्रदान करते। वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे हे या ठिकाणी मित्रांनो आपल्याला विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही GPS आहे ज्याला की या ठिकाणी आपण ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम म्हणतो, हिला जागतिक स्तरावर सर्वाधिक तिचा वापर केला जातो। म्हणजेच या ठिकाणी विधान क्रमांक 1 आपलं अगदी बरोबर आहे। जी काही ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम आहे या सिस्टीमचा अंदाज घेऊन या ठिकाणी आपण जे काही कृषी क्षेत्र आहे त्या कृषी क्षेत्राचं मॅपिंग करू शकतो। त्याचबरोबर जे काही क्रॉप आहे पीक आहे त्या संदर्भात एक या ठिकाणी आपण व्यवस्थापन आखू शकतो, परंतु या ठिकाणी कृषीचं किती प्रमाणात नुकसान झालं आहे हे या ठिकाणी आपण ठरवू शकत नाही। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 2 आपलं चुकीचं ठरतं। परिणामी प्रश्न क्रमांक 5 चं योग्य उत्तर राहील पर्याय ए केवळ विधान क्रमांक 1 बरोबर। पाहूया प्रश्न क्रमांक 6 जो की मित्रांनो या ठिकाणी आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटने संदर्भात आहे। सरळ जो काय प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या ज्यामध्ये विधान क्रमांक 1 आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाणाचा सुरक्षित आणि सुव्यवस्थित विकास सुनिश्चित करण्यासाठी मानके आणि शिफारस केलेल्या पद्धती विकसित करण्याची जबाबदारी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेवर आहे। विधान 2 संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था म्हणून ती कार्य करते। नंबर 3 आंतरराष्ट्रीय उत्सर्जन ट्रेडिंग स्कीम फॉर एव्हिएशन ही इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनने जागतिक विमानचालनातील पर्यावरणीय शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी केलेला एक प्रयत्न आहे।
वरील विधानापैकी एकूण किती विधानं बरोबर आहेत अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही विधान आहे त्या विधानामध्ये जे पहिलं विधान आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। या ठिकाणी जी काही आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाणे असतात यांची सुरक्षा आणि सुव्यवस्थित विकास निश्चित करण्यासाठी काही मानकांची आवश्यकता आहे, काही बेसिसची आवश्यकता आहे आणि त्या बेसिसची मित्रांनो या ठिकाणी जे काही शिफारस करण्याचं कार्य आहे त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेकडून केलं जातं। म्हणजे विधान 1 या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। युनायटेड नेशन ज्याला की या ठिकाणी आपण संयुक्त राष्ट्र म्हणतो त्या संयुक्त राष्ट्राची एक विशेष संस्था म्हणून या ठिकाणी आपल्याला इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन म्हणजेच या ठिकाणी आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना कार्य करताना दिसते किंवा ती एक संस्था आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। विधान 2 ही या ठिकाणी अगदी बरोबर आहे। परंतु मित्रांनो या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 3 आहे ते या ठिकाणी आपलं चुकीचं आहे, कारण आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेकडून जे काही कार्बन ऑफसेटिंग आणि कार्बन रिड्यूस या ज्या स्कीम आहेत त्या या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेल्या आहे। त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय उत्सर्जन ट्रेडिंग स्कीम फॉर एव्हिएशन अशा प्रकारची कोणतीही स्कीम या ठिकाणी मित्रांनो आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेकडून लॉन्च करण्यात आलेली नाहीये। म्हणजे वरील विधानामध्ये केवळ आपली 2च विधानं बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय बी, केवळ 2 विधाने बरोबर। पाहूया प्रश्न क्रमांक 7 जो की मित्रांनो या ठिकाणी कॉलरा या आजारा संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। कॉलरा रोगासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 हा एक विषाणूजन्य श्वसन रोग आहे। विधान 2 या आजाराचा प्रतिबंध आणि उपचार उपलब्ध आहे। नंबर 3 युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स मध्ये 2030 पर्यंत कॉलरा नष्ट करण्याचे उद्दिष्ट समाविष्ट आहे। वरील पैकी कोणते विधान बरोबर आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर सर्वप्रथम मित्रांनो कॉलरा हा जो आजार आहे तो या ठिकाणी जे काही कंटॅमिनेटेड फूड असते म्हणजे अस्वच्छ जे काही अन्न आहे त्या अन्नामुळे आणि अस्वच्छ पाण्यामुळे या ठिकाणी कॉलरा हा आजार होतो। म्हणजेच हा एक विषाणूजन्य आजार नाहीये। म्हणजेच या ठिकाणी विधान क्रमांक 1 आपलं चुकीचं ठरतं। या आजाराला प्रतिबंध केला जाऊ शकतो, म्हणजे या ठिकाणी जर आपण स्वच्छ अन्न खाल्लं, स्वच्छ पाणी पिलं तर या ठिकाणी हा आजार खूप कमी प्रमाणात डोके वर काढू शकतो। आणि त्याचबरोबर जर हा आजार झाला तर या ठिकाणी आवश्यक असणारे जे काही उपचार आहेत त्या उपचार पद्धतीही या ठिकाणी अवेलेबल आहेत। म्हणजेच विधान 2 या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। विधान क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी आपलं चुकीचं आहे। म्हणजे या ठिकाणी जो काही 2030 पर्यंत आपल्याला कॉलरा नष्ट करण्याचे जे काही आपलं उद्दिष्ट आहे ते युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सच्या अंतर्गत देण्यात आलेलं नसून ते मित्रांनो या ठिकाणी एंडिंग कॉलेरा अ ग्लोबल रोडमॅप 2030 अशा प्रकारचं जे काही एक घोषणा आहे त्या घोषणेच्या अंतर्गत ते करण्यात आलेलं आहे। म्हणजेच मित्रांनो वरील प्रश्न क्रमांक 7 चे योग्य उत्तर राहील पर्याय डी, केवळ विधान क्रमांक 2 बरोबर। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी सिद्धा मेडिसिन संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। सिद्धा मेडिसिन अ ट्रॅडिशनल सिस्टीम ऑफ हिलिंग ओरिजिनेटेड इन विच पार्ट ऑफ इंडिया। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही सिद्धा मेडिसिन आहे या सिद्धा मेडिसिनचं मुख्य कार्य म्हणजे या ठिकाणी हिलिंगचं आहे। जी काही जखम होते शरीराला ती जखम भरून काढण्यासाठी आपल्याकडे तामिळनाडू म्हणजे जो काही साऊथ इंडिया आहे या साऊथ इंडियामध्ये मोठ्या प्रमाणावर या सिद्धा मेडिसिनचा वापर केला जातो। प्रश्न क्रमांक 8 योग्य उत्तर राहील पर्याय सी। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 14 सप्टेंबरचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या लेक्चर सिरीज विषयी तुम्हाला काय वाटतं आणि त्याचबरोबर आपल्या लेक्चर सिरीजमध्ये कोणकोणते घटक ॲड किंवा कोणकोणते घटक हे अतिरिक्त आहेत हे कमेंट बॉक्समध्ये कळवा। आणि त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य एकदा सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्याही तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील। विशेष बाब म्हणजे येणाऱ्या काळामध्ये लवकरच जी काही आपली डिस्कशन आहे त्याची PDF फाईल ही या ठिकाणी अपलोड केली जाईल। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।